नमस्कार, पुन्हा एकदा मी योगेश भागवत माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो। गडारोहण स्पर्धेतल्या ही सगळ्यात पहिली स्पर्धक पुढे येते पूजा तुकाराम सावंत। 14 वर्षाखालील गट या बाजूने 14 वर्षाखालील गट ही अनेक मॅरेथॉन जिंकणारी ही स्पर्धक आहे। 14 वर्षाखालील मुलींचा गट आणि साधारण 5 वर्षापूर्वी तिचं वय 8 वर्ष असताना तिने तब्बल 34 मिनिटामध्ये किल्ले रायगड सर केला होता। त्या पाठोपाठ ही पुढचा स्पर्धक आपल्याला दिसतोय मुलींच्या गटातला स्पर्धक क्रमांक 27 आहे। ते देखील खूप चांगली क्षमता पटापट एक पाऊल पुढे टाकत ही अवघड अशी किल्ले रायगड सर करते। आपण पाहू शकाल तर ह्या अशा अवघड आणि कठीण अशा या पायऱ्या या तुमच्या शारीरिक क्षमतेची तपासणी करतात, कसोटी लावतात, तुम्हाला धाप लागण्यास भाग पडतात। अशा या पायऱ्या हे गडारोहण स्पर्धा चढणं हे एक तंत्र आहे। कोणत्या ठिकाणी धावायचं, कुठे हळू चालायचं, कुठे स्पीड कमी करायचा, कुठे धावायचं आहे, हे तंत्र आहे। हे तंत्र तुम्हाला विकसित करावं लागतं। ते वर्षानुवर्ष जी गडारोहण स्पर्धा करतात त्यांना हे टेक्निक माहिती असतं। मित्रांनो, हा एक महागट मगाशीच गेला होता, परंतु हा स्पर्धक मागोमाग त्याचा येतोय 62 क्रमांक। आतापर्यंत मुलींच्या गटातले आपण पाहिलं 2 स्पर्धक वरती गेलेले आहेत। जी पहिली सुरुवातीलाच गेली ती पूजा आपण पाहिली, परंतु अजून साधारण 400-500 पायऱ्या वरती जायच्या शिल्लक आहेत। त्या टप्प्यामध्ये देखील काही होऊ शकतं। दुसरा जो स्पर्धक आहे तो पहिलीला मागे टाकू शकतो, काही होऊ शकतं। आणि शिवतीर्थ किल्ले रायगडावर या पवित्र अशा दुर्गेश्वरावर आपण आहोत। श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड आयोजित राज्यस्तरीय भव्य गडारोहण स्पर्धा 2025 च्या लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये आपण आहोत। आपण पाहतो तर शिवभक्तांचे जथ्थेच्या जथ्थे किल्ले रायगडावरती येत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातून भारतभरातून शिवभक्त येत आहेत। हा पुढचा तिसरा स्पर्धक आपल्याला दिसतोय, स्पर्धक क्रमांक 50। व्हेरी गुड, कीप इट अप। आता मुलींची ही जी चुरस आहे ती थोडीशी तीव्र होताना दिसते। 26 क्रमांक, 17 क्रमांक, 14 हे टॉप 6 आहेत मित्रांनो। याच्यातून पुढे जो अंतर कव्हर करेल तो नक्की पहिला क्रमांक पटकवू शकतो। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे 5 क्रमांक याच्यामध्ये आहेत मित्रांनो। 47 नंबर, भव्य हिमालय तुमचा आमुचा।